दिवाळीचा सण जवळ आला होता. गावातले रस्ते उजळले होते. प्रत्येक घरात दिव्यांची रांगोळी लावलेली होती. वातावरणात आनंद, उत्साह आणि प्रेम होता. पण या प्रकाशाच्या सणात कुणाच्या तरी आयुष्य कायमचं काळोखात बुडणार आहे हे त्यावेळी कुणालाही माहीत नव्हतं. कार्तिकी आणि मारुती दोघेही महाविद्यालयात शिकणारे, साधे, स्वभावानं शांत आणि एकमेकांवर प्रेम करणारे तरुण. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळे गावात निवांत वेळ मिळाला होता. कार्तिकीने एके दिवशी मारुतीला फोन केला. उद्या तिथे मंदिराजवळ भेटूया ना? खूप दिवस झाले बोलणं नाही झालं. मारुतीने होकार दिला. दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी मंदिराजवळ भेटले. मंदिर परिसर शांत, स्वच्छ आणि डोंगरांच्या कुशीत वसलेला होता. त्यांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि नंतर झाडांच्या सावलीत गप्पा मारायला गेले. सगळं काही अगदी साधं आणि निष्पाप होतं. त्यांना कल्पनाही नव्हती की कोणीतरी त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहे. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटा माळराणा होता, जिथे दोघांनी बसून बोलायला सुरुवात केली. कार्तिकीने तिच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या आणि मारुती तिचं ऐकत हसत होता. पण काही अंतरावर 6 अनोळखी तरुण लपून बसलेले होते. त्यांच्या डोळ्यांत कुतूहल आणि दुष्टता होती. त्यांनी त्या दोघांना पाहिलं आणि कुजबूज केली. चला पाहूया काय करतात हे प्रेमवीर. हळूहळू ते 6 जण त्यांच्या दिशेने जाऊ लागले. कार्तिकी आणि मारुती काहीच न कळता गप्पा मारत राहिले. अचानक आवाज आला. काय करताय तुम्ही इथे? कार्तिकी आणि मारुती दचकले. 6 तरुण त्यांच्या समोर उभे होते. हातात काठ्या, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांत वासना. त्यांनी त्यांना धमकावलं. बॅग हिसकावून घेतली आणि आतले पैसे काढले. आम्ही फक्त गप्पा मारत होतो, मारुतीने घाबरत सांगितलं. पण ते गुंडांना काही फरक पडला नाही. त्यांनी मारुतीला बाजूनं ढकललं आणि कार्तिकीजवळ गेले. त्या 6 जणांपैकी काहींनी मारुतीला पकडलं आणि बाकीच्यांनी कार्तिकीवर अमानवी अत्याचार केले. ती ओरडत होती, रडत होती, पण त्या सुनसान माळरानावर तिचा आवाज कुणी ऐकू शकत नव्हतं. ती लढली, पण 6 भुकेल्या नजरा आणि त्यांच्या ताकदीसमोर ती काही करू शकली नाही. त्या भयानक क्षणांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिच्या डोळ्यांमध्ये फक्त एकच प्रश्न होता, का? त्यातील एका गुंडाने संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ शूट केला आणि धमकी दिली. जर तू हे कोणाला सांगितलंस तर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करू. त्या दोघांनी कसा तरी स्वतःला सावरलं आणि घरी गेले. कार्तिकी शारीरिक आणि मानसिक दोन्ही रीतीने कोसळली होती. तिच्या डोळ्यात रात्रंदिवस त्या भयानक क्षणांचे चित्र फिरत होतं. ती बोलणं बंद झाली. घरच्यांनाही काही सांगितलं नाही. मारुतीलाही अपराधीपणा जाणवत होता. तो असहाय्य ठरला होता. दोघेही शांत राहिले, कारण त्यांना समाजाच्या न्यायाची भीती वाटत होती. लोक काय म्हणतील हा विचार त्यांना जखडून ठेवत होता. काही दिवसांनी पोलिसांना एका गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली. देती मंदिराजवळ एका मुलीवर अत्याचार झाला आहे. पोलीस तात्काळ तपासाला लागले. स्थानिक लोकांकडून माहिती गोळा झाली आणि हळूहळू आरोपींची नावे समोर आली. अनेक दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी 4 आरोपींना पकडलं, तर 2 फरार होते. शेवटी कार्तिकीला धैर्य आलं. ती पोलीस ठाण्यात गेली आणि तिने सत्य सांगितलं. तिने आरोपींची ओळख परेडमध्ये ओळख पटवली. तिच्या आवाजाने त्या 6 जणांचा अहंकार तुटला. ही घटना समजताच संपूर्ण परिसर हादरला. गावात आंदोलन झालं. अशा राक्षसांना फाशी द्या, नागरिकांचा एकच नारा होता. पोलीस अधीक्षक आणि अधिकारी गावात पोहोचले आणि आश्वासन दिलं की न्याय नक्की मिळेल. कार्तिकी आता हळूहळू सावरत होती, पण तिचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. तिने समाजासमोर एकच संदेश दिला, भीतीत जगू नका. अन्याय सहन करणे म्हणजे गुन्ह्याला आमंत्रण देणे. आपण अनेकदा एकांत शोधतो, पण तो एकांत नेहमी सुरक्षित नसतो. आपल्या भेटी, ठिकाणं आणि हालचाली घरच्यांना सांगणे आवश्यक आहे. जर असा प्रसंग घडला तर गप्प बसू नका. तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. मौन ठेवणं म्हणजे गुन्हेगारांना बळ देणं. कार्तिकीसारख्या अनेक मुली आजही न्यायासाठी लढत आहेत. त्या प्रत्येक
प्रत्येक अश्रूचा अर्थ आहे समाजाने बदलायला